नमस्कार. देवश्री किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या आपल्या रविवार स्पेशल मिलेटच्या रेसिपी मध्ये आज आपण आषाढी एकादशी निमित्त राजगिरीचे लाडू कसे तयार करायचे ते पाहणार आहोत. चवीला एकदम मस्त लागतात आणि एकदम पौष्टिक असे लाडू तयार होतात. तर शेंगदाण्याचा यामध्ये अजिबात वापर न करता हे लाडू आपण तयार केलेले आहेत. एकदम चविष्ट आणि पौष्टिक रेसिपी आहे. रेसिपी पूर्ण पहा. आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. त्याचबरोबर तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्राम वरती असाल तर इंस्टाग्राम वरती मला फॉलो करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. उपवासचे लाडू करण्यासाठी इथे मी 1 वाटी राजगिरा घेतलेला आहे, 1 वाटी दूध घेतलेला आहे, पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे, 4 चमचे तूप घेतलेला आहे आणि वेलदोडे घेतलेले आहेत. तर सुरुवातीला आपण हा राजगिरा मिक्सरवरती बारीक करून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये हा राजगिरा घालूया आणि त्यामध्येच आपण हे सोलून घेतलेले वेलदोडे घालूया आणि मिक्सरवरती हे बारीक करून घेऊया. आता आपण एका भांड्यामध्ये बारीक करून घेतलेलं हे राजगिऱ्याचं पीठ घालूयात. तर थोडस जाडसर असं हे बारीक करून घ्यायचं आहे. खूप जास्त पावडर करायची काहीच गरज नाही. आता आपण यामध्ये हे दूध घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे तुम्हाला जास्त ओलसर वाटेल, पण थोड्या वेळ भिजल्यानंतर हे घट्ट होतं. त्याच्यासाठी आपण याच्यावरती झाकण ठेवून एक 10 मिनिटे हे पीठ भिजवून घेऊया. 10 मिनिटे झालेली आहेत. आपण झाकण काढून पाहूयात. तुम्ही पाहू शकता हे बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. तर दूध आपण यामध्ये 1 वाटीसाठी 1 वाटी दूध घातलं होतं. तर आता आपण याचे गोळे तयार करून घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला याचा गोळा तयार करायचा आहे आणि असं व्यवस्थित दाबून हे तव्यावरती पसरवून घ्यायचं आहे. तुम्ही डायरेक्ट तव्यामध्ये घालून असं पसरवून घेतलं तरी चालेल. तवा मी गॅसवरती ठेवलेला आहे. याच्यावरती आपण तूप टाकूया. साधारण 2 चमचे एवढं तूप घातलेलं आहे. आता याच्यावरती आपण तुम्ही डायरेक्ट तव्यावरती घालून अशा पद्धतीने थापून घेतलं तरी चालेल. आता आपल्याला हे छान खरपूस भाजून घ्यायचंय. मी आणखीन एक करून घेते. हे भाजून घेताना तुपाचा भरपूर वापर करायचा, म्हणजे छान खरपूस भाजलं जातं आणि नंतर लाडूची चव सुद्धा खूप छान येते. त्यासाठी अशा पद्धतीने भरपूर तूप टाकून आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. आता आपण हे दुसऱ्या बाजूने पलटून घेऊया. मस्त रंग आलेला आहे. अशाच पद्धतीने खरपूस भाजून घ्यायचं आहे. मस्त खरपूस असं भाजलेलं आहे. आता आपण हे काढून घेऊया. आता आपण हे राहिलेल्या पिठाचेही करून घेऊया. आता या ज्या पुऱ्या आपण करून घेतलेल्या आहेत या पूर्ण थंड झालेल्या आहेत. तर याचे तुकडे करून घ्यायचेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला हे मिक्सरवरती बारीक करून घ्यायचं आहे. तर हे आपण थोडस बारीक करून घेऊयात आणि नंतर आपण यामध्ये गूळ घालूयात, किंवा तुम्ही डायरेक्ट गूळ घातला तरीही चालेल. तर इथे मी 2 बॅच मध्ये हे बारीक करून घेते. तर मी 2 वेळा अर्धा अर्धा गूळ घालते आहे. हे सगळं व्यवस्थित बारीक करून घेतलेलं आहे आणि आता आपण याचे लाडू बांधून घेऊया. तुम्हाला जेवढ्या साईजचे बांधायचे आहेत त्यानुसार बांधू शकता.
इथे मी शेंगदाण्याच्या लाडू प्रमाणे बांधून घेते. मस्त भरपूर तूप झालेलं आहे, तुम्ही पाहू शकताय. याला वरून आपण तूप घातलेलं नाही, कारण भाजताना याला आपण भरपूर तूप लावले आणि तेच तूप बारीक करताना बाहेर निघतं, त्यामुळे नंतर तूप घालायची काहीच गरज नाही. अगदी मस्त पौष्टिक असे लाडू तयार होतात आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात. तुम्ही एकदा नक्की करून बघा. आषाढी एकादशी निमित्त आज आपण हे पौष्टिक राजगिऱ्याचे लाडू कसे करायचे ते पाहिलं. एकदम सोपी रेसिपी आहे आणि पौष्टिक लाडू तयार होतात. यामध्ये शेंगदाण्याचा अजिबात वापर केलेला नाही. ही रेसिपी नक्की ट्राय करा. आषाढी एकादशी येते, तर त्यासाठी आवर्जून ट्राय करा. तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल. आजची आपली आषाढी एकादशी स्पेशल ही राजगिऱ्याच्या लाडूची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉन वरतीही क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.